नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्यदिव्य असं मौजे जोगवडी मोरगाव येथे एक भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे 1 ते 20 गटापर्यंत कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पाहताना पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर पाहूया। तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये वादळ आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो, उद्याच्या जोगवडी मैदानामध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये बटलर आणि पाखरेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये मोनेशेटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर उद्याच्या जोगवडी मैदानामध्ये गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये श्रीमंत 2212 हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 3 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये गरुडाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या। त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये जलबाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये सरजा 0099 हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे जोगवडी मैदानामध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये गजा आणि भैरवची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये अमित शेट यांच्या नावाची चिठ्ठी आहे। माझ्या माहितीनुसार उद्या चिमण्या पाळण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये इंजन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये पलमा आणि कान्हाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 7 मधून। त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये पैलवानची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या आदतच्या मैदानामध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये भारत आणि सुंदरची गाडी नांदेड सिटीकरांचा घरचा साज भारत आणि सुंदरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या या जोगवडी मैदानामध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये दुश्मन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर 12 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये गुरु आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या जोगवडी आदत मैदानामध्ये। त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये लक्ष्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये सरदारच्या नावाने चिठ्ठी आहे, तर आपल्याला सरदार पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये। त्याचबरोबर गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये डमरू आणि कैची पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। डमरू आणि कैचीला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये योगी आणि पवनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 14 मध्ये। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये पिस्टनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्याच्या जोगवडी मैदानामध्ये। गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये शंकर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आदत किंग सरजा पाळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये ब्रह्मा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे ब्रह्मा आणि शंभूची गाडी। त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये मथुरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये बादल आणि एलपीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये मथुरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर गट क्रमांक 44 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये चमत्कारची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, हे आहेत काही नंदीचे गट क्रमांक। आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बकासूरचे अपडेट। तर मित्रांनो, आजच आपला लाडका बकासूर पळाला आणि चिकेच्या साथीने 1 नंबर मिळवला। सर्वत्र चर्चा अशी होती की उद्या देखील बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल, पण मित्रांनो अद्याप बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली नसल्यामुळे माझ्या तर माहितीनुसार उद्या आपल्याला बकासूर पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता कमी आहे।
तर बघूया उद्या जर बकासूर पळाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट 100% पोचवेल आपण. पण सध्या तरी बकासूर पळणार नाही अशी चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.